नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 261 जागांची अतिशय चांगली भरती आलेली आहे आणि ही जी काही भरती आहे ही भरती फक्त 12वी पास आणि स्टेनोग्राफर ज्यांचा कोर्स झालेला आहे यांच्यासाठीची ही भरती असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचा स्टेनोग्राफरचा कोर्स झालेला आहे त्यांनी निश्चितच या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचे आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्याच्या या व्हिडिओला। तर बघा, ॲप्लिकेशन कधीपासून सुरू झालेले आहेत तर 6 जून 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो 26 जून 2025 पर्यंत तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन करत असताना जर काही तुमच्या एरर आल्या, काही मिस्टेक झाल्या तर त्याचं करेक्शन कधीपासून करायचं आहे आपल्याला बघा, 1/7/2025 ते 2/7/2025 या 2 दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये काही करेक्शन असेल तर तुम्ही ऑनलाईन तिथं करू शकता। त्याच्यानंतर टेंटेटिव्ह कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, ती कधी होणार आहे बघा, 6 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2025च्या दरम्यान तुमची टेंटेटिव्ह एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड असू शकते। आलं का लक्षात? चला बघा, इथं तुम्हाला जर काही फॉर्म भरत असताना काही डिफिकल्टी आल्या, काही अडचणी आल्या तर तुम्हाला इथं जो टोल फ्री क्रमांक दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करायचा आहे। आता इथं बघा, काय इथं वॅकन्सी किती आहेत ते दिलेले आहे, एकूण 261 जागा ज्या आहेत त्या 261 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। आणि मित्रांनो बघा, इथं काय जे काही पर्सन डिसॅबिलिटी आहेत त्यांच्यासाठी ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे या रेग्युलरच सूचना आहेत। या सूचना मित्रांनो मी तुम्हाला इथं वाचून दाखवत नाही कारण ही जी काही PDF आहे ती जवळपास 80-90 पानांची PDF आहे। आता इथं तुम्हाला प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन फॉर्मॅट वगैरे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची जी PDF दिलेली आहे त्याच्या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही PDF तुम्हाला जी आहे ती तुम्हाला या वेबसाईटवरती देखील SSCच्या पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो आता आपल्याला बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर तुम्हाला इथं फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे किंवा 12वी इक्विव्हॅलेंट जो काही युनिव्हर्सिटी किंवा काय असेल तिथून तुम्ही पास असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे। टायपिंगचं स्पीड कसा लागणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे पुढं। आता इथं आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ती प्रोसिजर दिलेली आहे। इथं ssc.gov.in ही जी काही वेबसाईट आहे या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना तुमच्या सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करायचं आहे। आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला ॲप्लिकेशन फी जी आहे ती ॲप्लिकेशन फी अतिशय कमी देण्यात आलेली आहे, 100 रुपये एवढी ॲप्लिकेशन फी आहे। आणि जे काही वुमन कॅन्डिडेट आहेत SC, ST, PWBD आणि एक्स सर्व्हिसमन त्यांच्यासाठी ऑनलाईनची जी काही ॲप्लिकेशन फी आहे ती माफ करण्यात आलेली आहे। ॲप्लिकेशन फी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता मित्रांनो UPI ID द्वारे, हे इथं लक्षात घ्या। त्याच्यानंतर एक्झाम सेंटर बघा कुठं कुठं असणार आहेत त्याची इथं लिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही पाहायचं आहे मित्रांनो। ऑल ओव्हर इंडियामध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे, त्यामुळं प्रत्येक राज्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी काय आहेत तर इथं एक्झाम सेंटर आहेत बघा। मुंबई, पुणे या ठिकाणी देखील आहे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील आहे, अहमदनगर, अशा विविध ठिकाणी आपल्याला इथं एक्झाम सेंटर देण्यात आलेलं आहे मित्रांनो। आता इथं आपल्याला पाहायचं आहे की स्कीम ऑफ एक्झामिनेशनची कशा पद्धतीने असणार आहे, कोणकोणते सब्जेक्ट असणार आहे आणि किती मार्काला किती क्वेश्चन। जनरल इंटेलिजन्सचे तुमचे 50 क्वेश्चन 50 मार्काला, जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्काला, इंग्लिश लँग्वेज आहे ते 100 क्वेश्चन 100 मार्काला, अशी तुमची 2 तास 40 मिनिटांची मित्रांनो ही परीक्षा होणार आहे। क्वेश्चन टाईप तुम्हाला मल्टिपल चॉईस असतील, इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, हे देखील मित्रांनो इथं लक्षात घ्यायचं आहे। आणि तुमची एक्झाम जी आहे ते एक्झाम कशी होणार आहे तर ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे।
त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला डिटेल कोणकोणते सब्जेक्ट ॲड केलेले आहेत ते इथं दिलेलं आहे. जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाणार आहे ते इथं दिलेलं आहे मित्रांनो. इंग्लिश लँग्वेजमध्ये काय विचारलं जाणार आहे ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. ग्रुप सी साठी 100 वर्ड पर मिनिटची असणार आहे आणि ग्रुप सी साठी 80 वर्ड पर मिनिटची तुमची स्टेनोग्राफरची जी काही एक्झाम आहे ती इथं घेतली जाणार आहे. मित्रांनो बघा तुम्हाला ॲडमिशन प्रोसिजर इथं दिलेले आहे कशा पद्धतीनं आहे. ऑनलाईनच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत. ज्यावेळेला तुम्हाला तिथं जायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरत असता त्यावेळेला तुम्हाला इथं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन या ज्या काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंट सबमिट करणं आवश्यक आहे. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या वेळेला होणार आहे त्यावेळेला तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट इथं व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचं आहे मित्रांनो. तर बघा अतिशय चांगली भरती या ठिकाणी स्टाफ सिलेक्शनमध्ये 261 जागांची स्टाफ सिलेक्शनमध्ये भरती आलेल्या आहे मित्रांनो. ही जी भरती आहे स्टाफ सिलेक्शनची ती ऑल ओव्हर इंडियासाठीची ही स्टाफ सिलेक्शनची भरती असणार आहे आणि अतिशय चांगली भरती मित्रांनो आलेली आहे. आणि शिक्षण फक्त तुम्हाला इथं 12वी पास आणि स्टेनोग्राफरचा तुमचा कोर्स झालेला असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती ही भरती असणार आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांचा स्टेनोग्राफरचा कोर्स झालेला आहे त्यांनी काय करायचंय निश्चितच या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. तर बघा अतिशय चांगली भरती आहे. तर मित्रांनो भेटूया आपण अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.